तर मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडे मात्र आता अमृता आणि सावलीने त्रिलोत्तमाला विचारलेलं असतं की प्लीज आई आपण ताराला घरी बोलवायचं का, पण त्रिलोत्तमाने डायरेक्ट नकार दिला आणि ती तिच्या अर्जंटली कामासाठी चंद्रकांत आणि ती घराच्या बाहेर पडले. पण अमृता आणि सावलीचं मन काही राहवतच नव्हतं. त्यांना असं वाटत होतं की तारालाही घरी बोलूया आणि तिची ही पहिली संक्रांत मेंदळेच्या घरातच पार पडली. तिलाही असं वाटेल, तिचंही मन समाधानी होईल. त्याच्यामुळे आता ताराला घरी बोलवायचं अमृता आणि सावलीचा प्लॅन तर झालेला असतो की जोपर्यंत आई घरी येत आहे ना तोपर्यंत ताराची संक्रांत करायची, तिला वाण वगैरे द्यायचं आणि तोपर्यंत ती घरीही परत जाईल. आणि मग तेवढ्याच वेळात अमृता मात्र ताराला फोन करते आणि सोम आणि ताराला घरी बोलवून घेते. तोपर्यंत चंद्रकांत आणि त्रिलोत्तमा बाहेरच गेलेले असतात, त्यांची कोणती तरी मीटिंग असती. पण तेवढ्याच वेळामध्ये आता त्यावेळी अमृता म्हणू लागते, काय ग तारा, तुझी आता लग्नानंतरची पहिलीच मकर संक्रांती आहे ना, ती उत्तमपणे साजरी झालीच पाहिजे आणि एकदम छान अशी. पण तेवढ्याच वेळात सावली म्हणू लागते, खरं तर तारा मॅडम हे सगळं आयडिया हे सगळं ना अमृता वहिनीनं सुचवलं आहे. तारा आणि सोमला तर खूप आनंद होतो आणि त्यावेळी ताराचे वडीलही मात्र तिच्यासोबत आलेले असतात. त्यावेळी मात्र सावली सोम आणि ताराला तिळगुळ भरवत म्हणू लागती, आता हे बघा, इथनं पुढं आता तिळगुळ घ्यायचं बरं का आणि गोडगोडच बोलायचं आहे. त्यावेळी तारा सोम हे सगळेजण हसू लागतात. त्यावेळी सावली मात्र तिला पहिल्या संक्रांतीचं वाण वगैरे साडी वगैरे देऊन तिची वटी वगैरे भरवत असते. त्यावेळी ताराला खूप छान वाटतं आणि सावलीला खूप आनंद होतो की आई घरी नसताना का होईना पण ताराची पहिली संक्रांत पार पडली. पण तेवढ्याच वेळामध्ये तिची वाण वगैरे देणं झालं की ताराला मात्र तिच्या रूममध्ये जावं असं वाटत असतं. तर त्यावेळी तारा म्हणू लागते, काय रे सोम, आल्यापासून आपण आपल्या रूममध्ये गेलोच नाही, चल ना एकदा आपण आपल्या रूममध्ये जाऊन येऊया. त्यावेळी अमृता म्हणू लागते, अगं मग विचार कसला करते, तुला आपल्या रूममध्ये जाऊन यायचंय ना, जाऊन ये आणि तुला काही सामान वगैरे हवं असेल ना तेही तू तुझ्यासोबत घेऊन जा आणि प्लीज लवकर ये बरं का, नाहीतर आई घरी येतील आणि सगळा घोळ होऊन जाईल. काय जे व्हायचं नव्हतं ना तेच होतं. त्रिलोत्तमा मात्र घरी येते. सगळेजण अस्वस्थ असतात आणि त्रिलोत्तमाला असं कळतं की खाली तारा आली आणि तिला वाण वगैरे दिलाय, कारण की पाट वगैरे ठेवलेला असतो. तेवढ्या वेळात घरातले इतर कोणीच बोलत नाही, ते शांतच उभा राहतात श्रीरंगला बघून. तर त्यावेळी त्रिलोत्तमाला तर खूपच राग येतो. पण तेवढ्या वेळात त्रिलोत्तमा ताराला तारा तारा म्हणून असा आवाज देत असते आणि सोम आणि तारा त्यांच्या रूमच्या बाहेर निघतात. ताराला तर काय करावं काहीच कळत नसतं. त्रिलोत्तमा खूप मोठ्याने आवाज देत म्हणू लागते, तारा आवाज येत असेल तर प्लीज तू आता खाली ये. तारा आणि सोम जेव्हा खाली येतात तेव्हा मात्र त्रिलोत्तमा म्हणू लागते, काय माझ्यासोबत तुम्ही खोटं बोलला आहात ना, माझा विश्वासघात केला आहे ना. त्यावेळी आता तारा आणि सोम सोबतच सावली आणि अमृताला देखील त्रिलोत्तमा म्हणत असते. त्रिलोत्तमाला तर खूप राग आलेला असतो आणि तारा आणि सोमची तर बोलतीच बंद होती. सावली तर खूप घाबरून जाते. अमृतालाही काहीच कळत नसतं तर नेमकं करायचं काय. ताराला म्हणलं होतं लवकरात लवकर ये आणि परत निघून जा. आईला जे व्हायचं नव्हतं तेच झालं आणि आई घरी परत आले. आता आईची समजूत कोणी काढावी, सारंग भाऊजी काढू शकतात तर ते घरी नाहीये. तर मित्रांनो बघूया उद्याच्या भागामध्ये आपल्याला काय बघायला मिळतंय. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. सो बाय.